मनू, पल्लू आणि रिचामध्ये काय साम्य आहे? दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पल्लू मूर्ख होती, पण रिचा नाहीये तशी. रिचा मूर्ख नसती ना ताई, तर ही वेळ आलीच नसती. तुला असं वाटतं मनू? पण माझा विश्वास आहे रिचावर. विश्वास तुझा पल्लू ताईवर सुद्धा होता, तोडला ना तिने तो. मनू, तू घाबरवतेस आता मला. नाही, बहीण म्हणून तुझी बाजू घेत नाहीस असं म्हणतेस ना, म्हणून तुझीच बाजू घेऊन तुझा विचार करून अलर्ट करते मी तुला. ताई, त्या रिचावर माझा काडीचा विश्वास नाहीये. ती जर प्रामाणिक असती ना, तर ती तुला कन्व्हिन्स करायला आलीच नसती. आणि पचकण्याच्या बाबतीत म्हणशील तर पहिल्यापासूनच पोटात काही न ठेवणे ही तर तिची खासियत आहे. नाही नाही, रिचा असं वागणारच नाही. तसं झालं नाही तर कुणाला नकोय. पण समजा चुकून किंवा कशीही ती पलटली तर काय होईल याचा विचार तू आत्ताच कर. कारण पल्लू ताईने पचकलेलं सत्य आणि रिचाकडचं सत्य यात जमीन आसमानचा फरक आहे ताई. सो बी केअरफुल. नाही नाही, तू उगाच घाबरवू नकोस मला मनू. अरे पल्लवी तेव्हा लहान होती ना, रिचा मोठी आहे. रिचाने मला सांगितलंय की ती हे सगळं कोणालाही सांगणार नाहीये. मान्य, अग्रीड. पण ताई, प्रत्येक व्यक्तीचा काही ना काही वीक पॉइंट असतो. अँड यू नो व्हेरी वेल की परिस्थितीनुसार माणसाची विचारसरणी बदलू शकते. एक मिनिट, तुला नेमकं काय म्हणायचंय? तू रिचाला ओळखतेस, ठीक आहे, पण गेले कित्येक महिने तुझा आणि तिचा काहीच संबंध नव्हता. तिने कधी विचारलं तुला मधल्या काळात काय झालं तुझं पुढे? तुला तरी माहितीये का ती इतके महिने काय करत होती ते? इथे आल्याला मात्र तिने तुझ्याबद्दल चौकशा केल्या. तिच्यावर किती विश्वास ठेवायचा हे तू ठरवता. मला विचारशील ना ताई, तिच्याबरोबर कितीही गोड असली तरी ती तशी धूर्त मुलगी आहे. ओके, मान्य आहे, पण ती कशी वागत असली तरी ती माझ्या बरोबर असं का करेल? धूर्तपणा हा स्वभाव झाला ताई. ही माणसं फक्त स्वतःचा फायदा बघतात आणि त्याचा फायदा नाही त्याचा विचारही करत नाहीत. उगाच का तिने वयाने 12 वर्ष मोठ्या असलेल्या माणसाची इतक्या पटकन लग्न केलं? तो US चा आहे, पैसेवाला आहे. ज्यांना पैशाचं ऐकण्याची सवय असते ना, त्यांना दुसरं काहीच ऐकू येत नाही. सो लक्षात ठेव आणि पुन्हा एकदा स्वतःला विचार की तुला नक्की खात्री आहे ना की ती तुझ्याच बाजूने उभी राहील म्हणून? काय रे, मला मोनिकाबद्दलची गुड न्यूज दिलीस, त्याचं पुढे काय झालं? वकिलांना जाऊन भेटलास? नाही म्हणजे पुढे काही सांगितलं नाहीस मला तू. राहून गेलं. राहून गेलं का? सांगायचं नाही असं ठरवलं होतंस? हे तू असं वागतोस आणि मग मला राग आला की तुला असं वाटतं की आत्या बोचरं बोलते. आत्या, खरं तर ह्यात लपवण्यासारखं काहीच नाहीये. आणि मी ह्याच गडबडीत होतो, अजूनही आहे. म्हणून म्हटलं की काही ठोस घडलं की सांगू तुला. म्हणजे अजूनही तसं काही घडत नाहीये? कॉम्प्लिकेशन्स खूप आहेत. का?
वेळ लागणार आहे. डिलिव्हरी होण्याच्या आधी हा डिवोर्स उरकून टाक. नाही आत्या, असं उरकून नाही टाकताय. का? अगं परस्पर संमतीने जरी डिवोर्स घ्यायचा झाला, म्हणजे म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स, तरी त्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागतो. आणि ही लीगल प्रोसिजर. आणि म्युच्युअली डिवोर्स घ्यायचा असेल तर तिची परवानगी मिळवावी लागते. आणि सध्या मी त्यासाठीच आटापिटा करतो. मला भीती वेगळीच. एकदा का ते मूल जन्माला आलं का पुढचं सगळं आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे. घरातले सगळे त्या बाळाला जीव लावणार. आणखी एक जिवंत माणूस, आणि तेही तुमच्यावर अवलंबून असलेलं. या अशा केसमध्ये ऍड झालं का यात तू जास्त अडकणार विक्रांत. एक विचारू? विचारा ना. तुम्ही म्हणाला होतात ना की माझी बाजू स्ट्रॉंग आहे, मी आरोप प्रत्यारोप करू शकते. प्रश्नच येत नाही. समजा माझा साक्षीदार फिरला तर? हातातून केस गेली असं समजा. का हो, असं का विचारताय तुम्ही? तशी काही शक्यता दिसते का मॅडम? हां, मग हा साक्षीदार हातातून जाऊ देऊ नका. आणि साक्षीदार फिरून जर समोरच्याच्या बाजूने गेला तर? नाही, जनरली असं होतं म्हणून मी सांगितलं. नाही होणार असं. आणखीन एक गोष्ट, काहीही झालं तरी ही केस डिलिव्हरीच्या आधी संपायला हवी. तर डिलिव्हरी नंतर DNA टेस्ट होऊ शकते. आणि जर ती टेस्ट झाली तर मग आपली बाजू पूर्णपणे उघडी पडेल. हाय आंटी. रिचा, तू कशा आहात? मी बरी आहे. ये ना आत, ये. बस मी पाणी आणते. घे. थँक्यू. अगं, मोनिका घरी नाहीये, म्हणजे ती सध्या माहेरी गेलीये. हो, मला माहिती आहे. मी मोनिकाला भेटायला आलेच नाहीये. मी तुम्हाला भेटायला आले. हो का? बर बर. हाय गीता आंटी. आंटी काय? ओके, सॉरी. हाय गीता. हाय, कशी आहेस? मस्त. हा, तू काय म्हणत होतीस? तू आम्हाला भेटायला आली? का म्हणजे? कारण मला माहिती आहे मॅटर्निटी फोटोशूटचा अल्बम पाहिला तुम्ही किती जास्त एक्साइटेड आहात ते. अगं बाई, अल्बम आला? ऑफकोर्स आला, आणि तो तसाच मी इथे घेऊन आली आहे तुम्हाला दाखवायला. म्हणजे बिल मी पे करून टाकलंय आणि मोनिकाला नंतर दाखवेल. मला तुम्हाला पण भेटायचं होतं ना. आय रिअली एन्जॉय टॉकिंग विथ यू गाईज. ए बघू ना अल्बम. फोटोज इतके सुंदर आलेत माहितीये. मी त्यांना सांगितलं होतं की हाय क्वालिटीचे मस्त फोटो पाहिजेत, अजिबात कॉम्प्रोमाइज नकोय त्याच्यामध्ये. म्हणजे पैसे थोडे जास्त लागले तरी चालतील. तो ना आज फोटोज देतच नव्हता, पण मी त्याला म्हटलं की मी देते बिल, पण मला आजच्या आजच अल्बम हवाय. काय ग, कसले फोटो बघताय? अहो ते मोनिकाच्या मॅटर्निटी फोटोशूटचे नाही का फोटोज काढले होते आपण. डोहाळ जेवणाचे. हो आले का? वा वा वा. हाय नानू मामा. मला काही म्हणालीस? ही पोरगी फार धक्कादायक आहे बाबा. नानू मामा, म्हणजे काय एकदम अचानक येऊन इथे धडकली, फोटोचा अल्बम काय घेऊन आली? माझं काही चुकलं का? अगं नाही नाही नानू मामा, तिला अचानक अल्बम हातात मिळाला आणि ती एक्साइटेड होती आपल्याला सगळ्यांना हा अल्बम दाखवण्यासाठी, म्हणून आली. सरप्राईज दिलं म्हणून फोन नाही केला.
हो ना, म्हणूनच तर मी आता बिल पण पे करून आली आहे. अलका, हा ही सारखं सारखं बिल दिलंय बिल दिलंय बिल दिलंय म्हणून म्हणते, एकदा तिला पैसे देऊन टाक. हो हो देऊया ना. विक्रांत आला की मी त्याला सांगते. हा नाही नाही नाही, काही घाई नाही. संध्याकाळपर्यंत दिले तरी चालतील. आणि बिझी असेल ना विक्रांत आता. हो ना गो. आणि मोनिकाला पण भेटत नसेलच ना. नाही नाही, भेटतो ना कधी कधी. तरी पण मला असं वाटतं, तो कामात, ती तिथे. का ग बाई, तुला काय एवढी काळजी? हा, नानू मामा, माझी मैत्रीण आहे ना ती. नानू मामा, आणि वाटत असेल तिला हो तसं. बाकी घरी सगळं ठीक आहे ना. म्हणजे म्हणजे काही नाही, मी आपलं सहज विचारलं. हो का ग? नाही नाही, असं काही नाही. तो फोटो बघा ना, तो फोटो खूप छान आलाय. अँड यू नो, एवढे सुंदर आलेत ना फोटोज. आपण बोलूया का? असा गप्प बसू नकोस. आपण बोलूया ना. बोलत राहिलं की विचार पुढे जातात, आणि गप्प बसलं की मनातल्या मनात आपण तिथेच गोल गोल फिरत राहतो. काय बोलू? काही. आणखी कोण असेल जो ताईला समजवू शकेल? वर्तमानात तरी मला कुणीही दिसत नाही, आणि भूतकाळाविषयी तुला जास्त माहिती आहे. असं तुटक नको बोलूस ना विक्रांत. मानसी, माझा सगळ्या बाजूंनी सगळ्या प्रकारे विचार करून झालाय. एक ऑप्शन होता ज्याला मोनिका नाही म्हणत, आणि एक ऑप्शन आहे ज्याला तू नाही म्हणतेस. मी काय करू? आपण एखादा नवा वकील. प्रश्न केस लढण्याचा नाहीये, प्रश्न तिला समजावण्याचा आहे, आणि जे नवा वकील नाही करू शकणार. उलट त्याला हे सगळं समजावण्यात जास्त वेळ जाईल. काहीच सुचत नाहीये. का करतेय ताई असं? मलाही हाच प्रश्न पडलाय, तू असं का करतेस? काय झालं? काही म्हणालास? नाही, सध्या तरी मनात एकच विचार येतो. काय? या क्षणी तरी मला ही केस लढली जाणार आणि त्यात सगळे भरडले जाणार असंच दिसतंय, आणि म्हणून माझं कामात लक्ष लागत नाही. तू असं निगेटिव्ह विचार करू नकोस. जरा पेशन्स ठेव. हे बघ, नक्की काहीतरी चांगलं निघेल त्यातून. मला प्रयत्न करू दे. वेळ लागला तरी चालेल. ही सारखी वेळ लागला तरी चालेल, वेळ लागला तरी चालेल असं का म्हणते? मला तुझी अवस्था पाहवत नाही ग. काय झालं? मोना, मला तुझी खूप काळजी वाटते. सिरियसली. काय झालं मोनिका? तू काहीच का नाही बोलत आहेस? समोरचा माणूस काय बोलतोय हे मला शांतपणे बसून ऐकायला आवडतं. बाकी कोणालाच माझी काळजी नाहीये, पण तुला माझी काळजी वाटते हे बघून मला खूप छान वाटतंय. हिच्या मनात काय चाललंय हे कधीच कळत नाही. काही बोललीस? काही नाही. मला असं वाटलं की तू काहीतरी बोललीस. नाही ग. खरं सांगू रिचा, तुला जशी काळजी वाटते ना तशी तर मला सुद्धा काळजी वाटायला लागली. तू गेलीस तर काय करणार आहे मी? बाय द वे, तू परत कधी चालली आहेस? कुठे? तू US ला परत चालली आहेस ना? हा, म्हणजे अजून काही फायनल नाहीये, पण मिस्टरांनी तिकीट पाठवलं की जाईन मी.
ओके. ही लवकरात लवकर US ला निघून जाऊ दे, म्हणजे साक्षपेक्षा काहीच नको. काही म्हणालीस? नाही. बाय द वे रिचा, तुझ्या हस्बंडचा बिझनेस आहे राईट? हो, आमचं हॉटेल आहे तिकडे. दॅट्स ग्रेट. पण तरी पण मी ठरवलंय की आपला पैसा आपणच मिळवायचा. वाटलंच. म्हणून तर मला तुझी काळजी वाटते ना. रिचा, मला सुद्धा माझी काळजी आहे. म्हणूनच तर विक्रांत दळवी नावाची सोन्याची अंडी देणारी कोंबडी मी सोडणार नाहीये. इज अ वेल नोन डॉक्टर, पैसा आहे, गावाकडची जमीन आहे. सो यू आर स्मार्ट. तुला वाटते तितकी मूर्ख नाहीये मी. म्हणून तर म्हणते ना, देऊन टाक डिवोर्स. पैसे भरपूर आहेत, अजून लागले तर अजून मिळतील. शिवाय मुलाची जबाबदारी पण तो घेणार आहे. देन व्हॉट एल्स यू वॉन्ट? काय प्रॉब्लेम आहे? सो लक्षात ठेव आणि पुन्हा एकदा स्वतःला विचार की तुला नक्की खात्री आहे ना की ती तुझ्याच बाजूने उभी राहील म्हणून. फ्रँकली वेळ नाही आपल्याकडे. फार वेळ नाही लागणार, थोडा वेळ अजून विचार करू. पण रिचाचं ऑप्शन नको. मानसी, डिलिव्हरी जशी जशी जवळ येणार आहे ना, तसं तसं हे चित्र बदलणार आहे. आणि घडलेल्या गोष्टीबद्दल घरच्यांना काहीच माहिती नाहीये. त्यांचा उत्साह तू बघितलायस. मान्य आहे मला, पण निदान मला तरी विचार करू दे. मानसी, तुझ्याकडे सुद्धा तितकाच वेळ आहे. मी काढेन समजूत. डिवोर्ससाठी मी काढेन माझ्या बहिणीची समजूत. व्हॉट? मी म्हटलं ना, मग आता मी ते करणार. मानसी, तू मोनिकाला लहानपणापासून ओळखतेस. ती किती हट्टी आहे, दुराग्रही आहे, हे माझ्यापेक्षा तुला जास्त चांगलं माहिती आहे. तू तिला समजावणार आहेस आणि ते ऐकणार आहे तुझं. मला माझ्या बहिणीच्या हट्टीपणापेक्षा रिचाच्या धूर्तपणावर जास्त विश्वास आहे विक्रांत. मी जर तुझ्या जागी असते ना तर करून टाकली असती सही. पण तू नाही आहेस ना माझ्या जागी. फरक आहे ना आपल्या दोघींमध्ये. म्हणून तर म्हणते ना, करून टाक सही. पैसा ले और ऐश करना यार. म्हणजे बघ, आपल्यामध्ये पण फायनान्शियल डिफरन्स काही राहणार नाही. एक विचारू? विचार. सारखं सही करून टाक, सही करून टाक असं का म्हणतेस? का म्हणजे काय? सांगितलं ना तुला आत्ता. नाही, तू सांगितलंच आहेस मला रिचा. पण तू न सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी मला आता कळायला लागल्यात. म्हणजे जेव्हा आपल्या सोबतचा माणूस समोरच्याच्याच फायद्यामध्ये आपला फायदा आहे हे पटवून द्यायला लागतो ना, तेव्हा आपल्याच माणसामुळे आपल्याला तोटा तर होणार नाही ना हा प्रश्न पडतो. हे बघ मोनिका, मी तुला आधीही सांगितलंय आणि आता परत सांगते, जे काही बोलायचं असेल ना ते सरळ आणि स्पष्टपणे बोलायचं. आवाज खाली. आवाज खाली ठेवून बोलायचं. एकतर तू तोंड उघडल्यामुळे मला ही सिच्युएशन फेस करायला लागते. मला हे सगळं तुझ्यामुळे सहन करावं लागतंय. त्याच्यामुळे तुझ्या चुकीची भरपाई म्हणून तू माझ्याशी नम्रपणे बोलायचं, माझं ऐकायचं आणि माझीच बाजू घेऊन बोलायचं. इज दॅट क्लिअर? यातलं मी काहीच करणार नाही असं मी म्हणाले तर. माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल. वाकड्यात शिरू नकोस. धमकी देतेस? समजवते. मग समजवण्याची ही पद्धत आहे ना, ती बदलायची. नम्रपणे शहाण्या मुलीसारखं समजवायचं. नाहीतर हा जो काही गेम चाललाय ना तो उलटा पालटा करायला मला फार वेळ लागणार नाही.
तू मला अजून ओळखत नाहीस मोनिका, पण मी तुला तुझ्या लग्नाच्या आधीपासून आणि कॉलेजपासून ओळखते. कळलं?